Hi students, welcome to all of you in the class of mathematics. My dear students, today we are going to solve examples in practice set 2.2 which are depends on the theorems we have already studied, and also we give the proof of all theorems. So let us see the first example in practice set 2.2. What is that? In practice set 2.2, first example is in figure 2.18, y equal to 108 degree and x equal to 71 degree. Are the lines m and n parallel? Justify. पहा बाळांनो, या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम मध्ये x चा मेजर दिलेला आहे 71 डिग्री, y चा मेजर दिलेला आहे 108 डिग्री आणि असं जर असेल तर या ज्या लाईन आहेत m आणि n या पॅरलल आहेत का असा प्रश्न विचारलाय. तर या ठिकाणी फक्त यस ऑर नो असं आपल्याला आन्सर द्यायचं नाही. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे जस्टिफाय, म्हणजे जर यस असेल तर का हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, आणि जर तुमचं म्हणणं नो असेल तरीसुद्धा का नो नाही असं तुम्ही का म्हणताय तर त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे तुमचं यस ऑर नो जे काही आन्सर असेल त्याचं जस्टिफिकेशन आपल्याला करायचं आहे. तर कसं करायचं, हे पॅरलल आहेत की नाही हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या टेस्ट अभ्यासलेल्या आहेत, त्याचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. पहा, एक्स आणि वाय हे कुठल्या टाईपचे अँगल आहेत? इंटेरियर अँगल आहेत, बरोबर. दोन लाईनला ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं तर त्यामुळं होणारे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आणि दोन लाईनच्या इंटेरियर पार्टमध्ये असणारे हे जे अँगल आहेत त्यांना आपण इंटेरियर अँगल असं म्हणतो. मग त्यामध्ये y इक्वल टू 108 डिग्री आपल्याला दिलेला आहे, x इक्वल टू 71 डिग्री हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. मग जर का लाईन m आणि n ह्या पॅरलल असतील तर इंटेरियर अँगल टेस्ट आपल्याला काय सांगते? x अँड y आर सप्लिमेंटरी बिकॉज बाय इंटेरियर अँगल टेस्ट, बरोबर. मग हे सप्लिमेंटरी आहेत का आपण चेक करूया. हिअर x प्लस वाय इक्वल टू 71 प्लस 108. 71 प्लस 108 जर ॲडिशन केलात तर तुम्हाला काय मिळतं? 179 विच इज नॉट इक्वल टू 180. दोन्हीची ॲडिशन 180 असेल तरच आपण सप्लिमेंटरी म्हणतो. 179 चालत नाही, 181 सुद्धा चालत नाही. एक्झॅक्ट 180 डिग्री असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? 179 विच इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल्स एक्स अँड वाय आर नॉट सप्लिमेंटरी. एक्स आणि वाय हे सप्लिमेंटरी आहेत का? नाही. जर सप्लिमेंटरी नसतील तर ते इंटेरियर अँगल असतील का? नाही. मग इंटेरियर अँगल टेस्टनुसार जी लाईन एम आणि एन ह्या आहेत त्या पॅरलल असणं शक्य आहे का? नाही. सो इट फेल्स द इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. इंटेरियर अँगल टेस्ट काय सांगते? इंटेरियर अँगलची ॲडिशन जर सप्लिमेंटरी असेल तर त्या दोन लाईन पॅरलल असतात. मग इथं ॲडिशन सप्लिमेंटरी नाही, याचा अर्थ ती टेस्ट फेल होते, म्हणजे त्या दिलेल्या लाईन पॅरलल नाहीत. हेन्स एम अँड एन आर नॉट पॅरलल. या पद्धतीने आपण विथ जस्टिफिकेशन आपलं आन्सर दिलेलं आहे. ओके, नाव लेट अस सी second example. What is that? In figure 2.19, if angle A is congruent with angle B, then prove that line L is parallel to line M. This is we have to prove, and for that this diagram is given 2.19. Okay, मग काय करायचं? पहा, यामध्ये A आणि B चा मेजर सेम आहे हे आपल्याला दिलेलं आहे. तर या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय करायचं आहे? L आणि M हे पॅरलल आहेत हे प्रूव्ह करायचे. पहा, एवढ्या टेस्ट आपण अभ्यासलेल्या आहेत. कुठल्या तरी एका टेस्टनुसार आपण हे इझिली प्रूव्ह करू शकतो. मग काय करायचं? पहा, सेम डायग्राम मी या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे, फक्त काय चेंज केला? या ठिकाणी हा जो अँगल आहे त्या अँगलला एक्स नाव दिलेलं आहे. ओके, बाकी डायग्राममध्ये काहीही बदल केलेला नाही. एच्या ठिकाणी ए आहे, बीच्या ठिकाणी बी आहे. फक्त एचा हा जो अपोजिट अँगल आहे त्याला मी एक्स नाव दिलेलं आहे. मग का दिलं हे? तर आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्यासाठी ते गरजेचं होतं. वेअर गिवन अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी, हे तर दिलेलंच आहे, हो की नाही.
मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, लाईन यल इज पॅरलल टू लाईन एम हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग पहा याचं प्रूफ कसं द्यायचं. इन फिगर अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स. का बरं, ए हा एक्सशी कॉन्ग्रुएंट असेल, याचं रिझन काय असेल. विच टाईप ऑफ अँगल्स these are vertically opposite angles and we know very well that vertically opposite angles are congruent and therefore we can say A is congruent with X. Also we are given A is congruent to B. Given मध्ये आपण लिहिलेलंच आहे A is congruent to B. मग A is congruent to X याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणलं आणि अँगल ए कॉन्ग्रुएंट विथ बी याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं. तर यावरून आपल्याला काय लक्षात येतं बाळांनो, पहा दोन्हीच्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चं जर कंपॅरिझन केलात तर एक्स आणि बी हे एच्या इक्विव्हॅलंट आहेत. पहा एच्या इक्विव्हॅलंट एक्स आहे आणि एच्याच इक्विव्हॅलंट बी आहे. याचा अर्थ एक्स आणि बी हे इक्वल असले पाहिजेत, कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. करेक्ट. From equation 1 and 2 we can say angle x is congruent with angle b. आणि आता जर का तुम्ही पाहिलं x आणि b हे कोणते अँगल आहेत बरं, कोणत्या टाईपचे अँगल येतात हे, करस्पॉन्डिंग अँगल्स. बाय युजिंग करस्पॉन्डिंग अँगल लाईन L इज पॅरलल टू लाईन M. या ठिकाणी L लिहायचं राहिलेलं आहे तर तुम्ही लिहा लाईन L इज पॅरलल टू लाईन M बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ही टेस्ट काय सांगते, 4 करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअरपैकी एक जरी पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या 2 लाईन पॅरलल असतात, हो की नाही. मग एक्स आणि बी ही पेअर या ठिकाणी आपण कॉन्ग्रुएंट दाखवलेली आहे. याचा अर्थ या 2 लाईन पॅरलल असल्या पाहिजेत. हेन्स ट्रूड. अशा पद्धतीने आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. लेट अस सी थर्ड एक्झाम्पल. इन फिगर 2.20 if angle A is congruent to B and angle X is congruent to Y, then prove that line L is parallel to line N. पहा डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. या डायग्राममध्ये A आणि B कॉन्ग्रुएंट आहेत हे दिलेलं आहे, X आणि Y हे कॉन्ग्रुएंट आहेत दिलेलं आहे आणि याचा वापर करून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, लाईन L आणि लाईन N या पॅरलल आहेत हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचे. अतिशय सोपा भाग आहे. पहा काय करायचं, पाहूया आपण सोल्युशन. पहा दिलेली डायग्राम मी परत या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. डायग्राममध्ये दिलेल्या डायग्राममध्ये आपण स्वतः काहीही चेंजेस करू शकत नाहीत. ठीक आहे. मग मी का ड्रॉ केली तर या डायग्राममध्ये इथं पॉईंटला नावं दिलेली नाहीत. मी फक्त त्या ठिकाणी ओ आणि पी ही नावं देऊन घेतलेली आहेत जेणेकरून कॅल्क्युलेशन करताना आपल्याला सोयीचं जाईल. ठीक आहे. गिवन A is congruent to B and X is congruent to Y. This is given. To prove काय प्रूव्ह करायचं आहे, लाईन L is parallel to line N. ओके. मग कसं प्रूव्ह करायचं, काय करता येईल, पहा प्रूफमध्ये अँगल A is congruent to B that is given. Then A and B which type of angle these are, L and M हे जर का दोन तुम्ही पॅरलल कन्सिडर केले, सॉरी A आणि B हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ओके. A आणि B जर का तुम्ही पाहिले L आणि M या 2 लाईन आहेत त्यांची K ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर A आणि B हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि काय दिलेलं आहे आपल्याला, हे अँगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ L आणि M या पॅरलल असल्या पाहिजेत बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे, एक्स इज कॉन्ग्रुएंट टू वाय दॅट इज गिवन. पण या 2 लाईनचा जर का तुम्ही विचार केला यम आणि एनचा, त्यांची जर ओ पी ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर या ओ पी ट्रान्सव्हर्सलमुळं तयार होणारे एक्स वाय हे कोणत्या टाईपचे अँगल आहेत, ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला आणि क्रॉसमध्ये असणारे हे जे अँगल आहेत त्यांना आपण अल्टरनेट अँगल असं म्हणतो. आणि अल्टरनेट अँगल टेस्ट काय सांगते, अल्टरनेट अँगलची एक पेअर जरी कॉन्ग्रुएंट असेल तर त्या लाईन पॅरलल असतात. याचा अर्थ यम हा एनशी पॅरलल आहे. ओके. line M is parallel to line L and line M is also parallel to line N. From equation 1 and 2 what we can say,
From equation 1 and 2 we can say L is parallel to N. M ही L ला पॅरलल आहे आणि M ही N ला पण पॅरलल आहे. याचा अर्थ L आणि N या परस्परांना पॅरलल असल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीने आपण प्रूव्ह केलेलं आहे. लाईन L is parallel to line N, which is we have to prove. Now let us see. पहा तुम्ही सुद्धा या हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेले आहेत. त्याचं नॉलेज घेऊन आता ज्या पद्धतीने पक्षाने भरारी मारलेली आहे असंच दररोजच्या दररोज आपल्या ज्ञानामध्ये वाढ करून अशीच तुम्हाला गरुड झेप घ्यायची आहे. पाहूया क्वेश्चन नंबर 4. इन फिगर 2.21 इफ रे BA इज पॅरलल टू रे DE, C इक्वल टू 50 डिग्री अँड D इक्वल टू 100 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ ABC. हिंट, ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉईंट C अँड पॅरलल टू लाईन B. बाळांनो या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिलेली आहे क्वेश्चनमध्ये. या क्वेश्चनमध्ये पहा काय काय दिलं आहे. BA म्हणजे हा जो रे आहे तो DE या रेला पॅरलल आहे हे दिलेलं आहे. त्यानंतर C हा जो मेजर आहे त्याचा मेजर 50 डिग्री दिलेला आहे C अँगलचा. Dचा मेजर दिलेला आहे 100 डिग्री आणि या ठिकाणी आपल्याला हा जो ABC आहे त्याचा मेजर फाइंड आउट करायचा आहे आणि तो फाइंड करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हिंट पण दिलेली आहे. काय सांगितलं हिंटमध्ये? ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉईंट C. C मधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि ती कशी लाईन असणार आहे तर ती ABला पॅरलल असणार आहे. ABला पॅरलल असणारी लाईन आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. मग करूया आपण ड्रॉ. पहा कशी डायग्राम होईल. ड्रॉ अ लाईन XY पासिंग थ्रू पॉईंट C अँड पॅरलल टू लाईन AB. C मधून पास होणारी आणि ABला पॅरलल असणारी XY ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. दिसते सगळ्यांना? पहा XY ही C पॉईंटमधून पास होते आणि ABला पॅरलल आहे. ओके. मग आता आपल्याला हा जो ABC अँगल आहे तो फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. पहा लाईन XY पॅरलल टू AB. XY ही ABला पॅरलल आहे आणि AB ही DEला पॅरलल आहे. बरोबर. हे कुठं आपण केलं XY पॅरलल टू AB? कन्स्ट्रक्शन रचना केलेली आहे आपण किंवा आपल्याला हिंट दिलेली आहे त्यानुसार. आणि गिवन रे AB इज पॅरलल टू DE. हा जो AB किंवा BA रे आहे तो DEला पॅरलल आहे आणि याचा अर्थ पहा AB हा XYला पण पॅरलल आहे, AB हा DEला पण पॅरलल आहे. म्हणजे XY आणि DE हे सुद्धा पॅरलल असले पाहिजेत. सो लाईन XY अँड रे DE आर पॅरलल टू इच अदर. मग याचा वापर करून आता XY आणि DE पॅरलल आहेत हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. आता या दोन लाईनचा हा जर ट्रान्सव्हर्सल घेतला DC तर काय होईल? DC इज ट्रान्सव्हर्सल. देन सी सेम डायग्राम हिअर we use angle DCX equal to CDE equal to 100. Why? पहा DCX and CDE कुठले अँगल आहेत हे? थोड्या वेळासाठी हा जो भाग आहे तो एलिमिनेट करा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे XYला DE पॅरलल आहे आणि DC ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सलमुळं तयार होणारा हा अँगल आणि हा पूर्ण अँगल बरोबर DCX म्हणजे या X पर्यंतचा हा पूर्ण अँगल हे दोन कॉन्ग्रुएंट असतील. त्याचं रिझन काय आहे? विच टाईप ऑफ अँगल दिस आर? अल्टरनेट अँगल्स. करेक्ट. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. मग जर असं असेल तर पहा याचा मेजर आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा. पहा DCX आपल्याला माहिती आहे. DCX किती आहे? 100. त्यातला DCB किती आहे? 50. मग BCX किती असेल? BCX प्लस DCE म्हणजेच DCX. बरोबर. BCX म्हणजे हा अँगल, DCB म्हणजे हा अँगल आणि हे दोन्ही अँगल एकत्र मिळून कुठला अँगल तयार होतोय? DCX. म्हणून आपण लिहू शकतो DCX इक्वल टू DCB प्लस BCX. मग आता यामध्ये जे माहिती आहे त्यांचे अँगल सबस्टिट्यूट करा. DCX आहे 100, DCG आहे 50 आणि BCX आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग पहा BCX फाइंड करताना हा 50
साईड चेंज केली तर काय होईल, सबट्रॅक्ट होईल, बरोबर. मग BCX इक्वल टू 100 मायनस 50 डिग्री, दॅट इज 50 डिग्री. ही मेजर कुणाची मिळाली, BCXची, BCX. ठीक आहे, हा अँगल आपल्याला मिळाला 50 डिग्री. आता पहा, AB हा XYला पॅरलल आहे असंच आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्सिडर लाईन XY इज पॅरलल टू AB. XY ही ABला पॅरलल आहे, याचा वापर आपण करणार आहोत. अँड BC इज देअर ट्रान्सवर्सल. ही BC काय झाली त्यांची, ट्रान्सवर्सल. तर ABC आणि BCX हे कुठल्या टाईपचे अँगल असतील बरं, ट्रान्सवर्सलच्या एकाच साईडला इंटेरियर पार्टमध्ये असणारे अँगल कोणते असतील, इंटेरियर अँगल्स. अँगल BCX इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात जर लाईन पॅरलल असतील तर. आणि इथं तर आपण कन्स्ट्रक्ट करतानाच कसं केलेलं आहे, AB इज पॅरलल टू XY, म्हणजे हे पॅरलल आहेतच. याचा अर्थ हे अँगल इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असले पाहिजेत. म्हणून BCX प्लस ABC इक्वल टू 180 डिग्री आपण लिहू शकतो. वाय, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आता आपल्याला कुणाचं मेजर माहिती आहे, BCXचं. आत्ताच आपण फाइंड आउट केलेलं आहे. BCX किती मिळालं आपल्याला, 50 डिग्री. ती व्हॅल्यू जर का तुम्ही या ठिकाणी ठेवली तर 50 काय होईल, किंवा हा अँगल 180 मधून मायनस होईल आणि अँगल BCX म्हणजेच 50 आहे. 180 मायनस 50 दॅट इज 130 डिग्री. कोणाची व्हॅल्यू आली ही, मेजर ऑफ अँगल ABC इज 130 डिग्री. तर बाळांनो, अशा पद्धतीने आपण कुठलंही एक्झाम्पल इझिली सॉल्व करू शकतो. लेट अस सी फिफ्थ एक्झाम्पल. इन फिगर 2.22 or 22, ray AE is parallel to ray BD. Ray AF is the bisector of EAB and ray BC is the bisector of ABD. Prove that line AF is parallel to line BC. हा भाग आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचा आहे. त्यासाठी ही डायग्राम सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. पहा काय काय दिले या ठिकाणी. AE ही लाईन BD ला पॅरलल आहे. ठीक आहे, ह्या जरी वाढवल्या अशा तरी त्या इंटरसेक्ट होणार नाहीत. अशा AE आणि BD हे जे दोन रे आहेत ते परस्परांना पॅरलल आहेत. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे AF इज अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर कशाला म्हणतो आपण, समान दोन भागामध्ये विभाजन करणारा. मग प्रत्येक भाग या ठिकाणी X कन्सिडर केलेला आहे. रे BC इज द बायसेक्टर ऑफ ABD. BC हा काय आहे, ABDचा म्हणजे या अँगलचा बायसेक्टर आहे. पहा, समान दोन भाग, त्यांना आपण प्रत्येक भागाला Y असं म्हटलेलं आहे. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट AF इज पॅरलल टू BC. मग हा जो डॅश किंवा डॉटेड लाईन दिसते तुम्हाला, डॉटेड रे दिसतोय, हा रे आणि हा दुसरा डॉटेड रे हे दोन परस्परांना पॅरलल आहेत. हे आता आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी सोल्युशन लिहूया आपण. गिवन काय काय दिलेलं आहे पहा. AE इज पॅरलल टू BD. AF इज बायसेक्टर ऑफ EAB. AF हा EABचा बायसेक्टर आहे. BC इज बायसेक्टर ऑफ, BC हा कोणाचा बायसेक्टर आहे, ABDचा. ठीक आहे, जो पार्ट दिलेला आहे तो गिवनमध्ये लिहायचा. आता काय प्रूव्ह करायचं आहे, वी हॅव टू प्रूव्ह AF इज पॅरलल टू BC. लाईन AF इज पॅरलल टू लाईन BC. आता प्रूफमध्ये पहा, AE अँड BD, AE अँड BD आर पॅरलल, हे आपल्याला दिलेलं आहे. सेगमेंट AB इज देअर ट्रान्सवर्सल. ही जर AB आपण त्यांची ट्रान्सवर्सल कन्सिडर केली तर पहा, त्यामुळं तयार होणारे ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, त्यांचीही ट्रान्सवर्सल आहे. तर हा पूर्ण अँगल EAB आणि हा पूर्ण अँगल ABD हे कोणते अँगल असतील, अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात कारण दिलेल्या लाईन पॅरलल आहेत. AE अँड BD आर पॅरलल. पॅरलल आहेत म्हणजे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणलं. आता पहा पुढं आपल्याला काय दिलेलं आहे, AF हा अँगल बायसेक्टर आहे, बरोबर. म्हणजेच FAB याचं माप कसं आहे, या पूर्ण अँगलच्या हाफ आहे. कारण समान दोन भाग झालेत ना, म्हणजे या पूर्ण अँगलपेक्षा या एका अँगलचं माप कसं असणार आहे, निम्म असणार आहे, अर्ध असणार आहे. ते अर्ध निम्म म्हणजेच आपण हाफनी दर्शवतो. हा FAB कसा आहे, हाफ ऑफ EAB. करेक्ट. हे झालं आपलं
इक्वेशन आणि या ठिकाणी आपण रिझन काय दिलं, ए एफ इज अँगल बायसेक्टर और बायसेक्टर ऑफ ई ए बी हे आपल्याला दिलेलंच आहे. बायसेक्ट करतोय, समान दोन भाग करतोय, तर आपण एफ ए बीला टोटल अँगलचा हाफ लिहू शकतो. म्हणजेच हा जर 2 डिवायडेशनमधला या साईडला आणला तर ई ए बी इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 2 एफ ए बी. हा एफ ए बी आहे तर हा सुद्धा एफ ए बीच आहे असं आपण म्हणू शकतो, दोन्ही सेमच आहेत ना. मग ई ए बीला 2 टाइम्स एफ ए बी असं आपण लिहू शकतो. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. ओके, पहा सेम डायग्राम आपल्याला यूज करायची आहे. सेम पहिले दोन इक्वेशन आपण घेणार आहोत. हे इक्वेशन नंबर 1 आपल्याला मिळालेलं, हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता आपल्याला हे पण माहिती आहे की बी सी हा ए बी डीचा बायसेक्टर आहे. ए बी डीचे समान दोन भाग करतोय बी सी, म्हणजेच ए बी सी हा ए बी डीचा हाफ आहे. बरोबर, हा जो ए बी सी हा अँगल आहे तो या पूर्ण अँगलच्या निम्मा आहे, हाफ आहे. म्हणजेच आता यालाच तुम्ही कसं लिहू शकता, असं आपण का म्हटलं तर बी सी हा बायसेक्टर आहे हे आपल्याला दिलेला आहे. मग यालाच तुम्ही काय लिहू शकता, हा जो 2 डिवायडेशनमध्ये आहे तो क्रॉस मल्टिप्लाय होईल. म्हणजेच डी बी ए इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 2 ए बी सी. करेक्ट. आता इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून आपण काय म्हणू शकतो, पहा इक्वेशन 2 मध्ये 2 वरून ई ए बी इक्वल टू काय दिलंय, 2 एफ ए बी, आणि डी ए बी काय दिलं इक्वेशन 3 मध्ये, 2 ए बी सी. इक्वेशन 2 मधली आणि इक्वेशन 3 मधली ई ए बी आणि डी बी एच्या व्हॅल्यू यामध्ये ठेवल्या आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग डी बी ए म्हणजे किती, 2 ए बी सी. ठीक आहे, इथं लिहिलं. ई ए बी म्हणजे किती, 2 एफ ए बी, इथं लिहिलं. आता दोन्ही साईडला 2 सेम आहे, कॅन्सल होईल आणि मग यावरून आपण म्हणू शकतो एफ ए बी इक्वल टू ए बी सी, बिकॉज वी डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला 2 ने आपण डिवाइड केलेलं आहे. मग आता आपल्याला काय मिळालं, एफ ए बी म्हणजे हा अँगल एक्सवाला इक्वल टू ए बी सी म्हणजे हा वायवाला अँगल. आता पहा, जर का तुम्ही ऑब्झर्व केलात, ए एफ ही लाईन आहे, बी सी ही लाईन आहे, त्यांची ट्रान्सवर्सल ए बी कन्सिडर केली तर हा एक्स आणि हा वाय म्हणजेच एफ ए बी आणि ए बी सी हे कुठल्या टाईपचे अँगल आहेत, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. करेक्ट. एफ ए बी अँड ए बी सी आर अल्टरनेट इंटेरियर अँगल्स ऑन लाईन्स ए एफ अँड बी सी when AB is their transversal, and we know by alternate interior or alternate angle test काय सांगते, एक जरी पेअर अल्टरनेट अँगलची कॉन्ग्रुएंट असेल तर त्या दोन लाईन परस्परांना पॅरलल असतात. मग या ठिकाणी एफ ए बी आणि ए बी सी, एक्स इज कॉन्ग्रुएंट टू वाय अँड दीज आर अल्टरनेट अँगल्स, दे आर इक्वल, दॅट मीन्स कॉन्ग्रुएंट, अँड सो we can say AF is parallel to BC by alternate angle test. Hence, we prove the required which is we have to prove. Okay. Now, let us see next example. Example number 6. A transversal EF of line AB and line CD intersects the lines at point P and Q respectively. Ray PR and ray QS are parallel and bisectors of BPQ and PQC respectively. Prove that line AB is parallel to line CD. पहा, डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. डायग्राम पाहून एक्झाम्पल परत वाचलात तर तुमचं जास्त क्लिअर होईल. ई एफ ही ट्रान्सवर्सल आहे, कोणाची, लाईन ए बी अँड लाईन सी डीची. ओके. आणि ही ई एफ लाईन ए बीला पी मध्ये इंटरसेक्ट करते. ई एफ ही लाईन ए बीला पी मध्ये इंटरसेक्ट करते आणि लाईन सी डीला क्यू मध्ये इंटरसेक्ट करते रिस्पेक्टिव्हली दिले. म्हणजे पहिल्याचा पहिला पॉईंट इंटरसेक्शन असेल, दुसऱ्या सेगमेंटचा सी डी या लाईनचा दुसरा पॉईंट क्यू हा इंटरसेक्ट असेल. म्हणजे ई एफ ही लाईन ए बीला पी मध्ये इंटरसेक्ट करते आणि तीच लाईन सी डीला क्यू मध्ये इंटरसेक्ट करते. हा झाला पहिला भाग. पुढे आपल्याला काय दिले, रे पी आर अँड क्यू एस. पहा, हा पी आर आहे आणि हा क्यू एस आहे. आर पॅरलल, हे पॅरलल आहेत परस्परांना. अँड बायसेक्टर्स ऑफ बी पी क्यू अँड पी क्यू सी, हे पॅरलल पण आहेत आणि बायसेक्टर आहेत. कुणाचे,
पी आर हा बी पी क्यूचा बायसेक्टर आहे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल दोन्हीचं मेजर सेम आहे, हे आपल्याला इनडायरेक्टली दिलेलं आहे. आणि क्यू एस हा पी क्यू सीचा अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही इक्वल मेजरचे आहेत. आणि असं जर असेल तर ए बी आणि सी डी या ज्या दोन लाईन आहेत त्या परस्परांना पॅरलल आहेत, हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. काय करणार मग पहा, सोल्युशन कसं द्यायचं. गिवन काय काय दिले आपल्याला. पी आर इज पॅरलल टू क्यू एस, पी आर आणि क्यू एस हे पॅरलल आहेत हे दिलेलं आहे. रे पी आर हा मिड पॉईंट आहे दिलेला आहे, सॉरी बायसेक्टर आहे दिलेला आहे, बायसेक्टर ऑफ बी पी क्यू. रे क्यू एस इज द बायसेक्टर ऑफ पी क्यू सी, हा भाग आपल्याला दिलेला आहे. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी, जे प्रूव्ह करायला सांगितलं आहे ते आपल्याला या ठिकाणी टू प्रूव्हमध्ये लिहायचं आहे. मग आता याचं प्रूफ कसं देणार पहा. वी आर गिवन रे पी आर इज पॅरलल टू रे क्यू एस, पी आर आणि क्यू एस पॅरलल आहेत हे दिलं आहे. जर का आपण ही त्यांची ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली, म्हणजेच पी क्यू ही जर त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर या ट्रान्सव्हर्सलमुळं इथं तयार होणारा हा अँगल आणि हा अँगल हे दोन कुठले अँगल होतील. अल्टरनेट अँगल्स. काय आहेत नावं त्यांची. हा अँगल कुठला, हा अँगल घेतलेला आहे क्यू पी आर आणि हा अँगल आहे पी क्यू एस. करेक्ट. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील. रिझन काय असेल. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं. त्यानंतर पहा, जर पी आर हा बी पी क्यूचा बायसेक्टर आहे तर हे दोन भाग समान होतात, म्हणजेच क्यू पी आर हा जो अँगल आहे एक यातला, तर तो या पूर्ण बी पी क्यूच्या हाफ असणार आहे. म्हणून आपण लिहिलं क्यू पी आर इक्वल टू हाफ ऑफ बी पी क्यू. अँगल क्यू पी आर इक्वल टू हाफ ऑफ बी पी क्यू. करेक्ट. त्यानंतर सेम क्यू एस हा बायसेक्टर आहे आपल्याला दिलेला आहे, त्यामुळं आपण लिहू शकतो पी क्यू एस हा जो अँगल आहे हा कसा आहे, पूर्ण पी क्यू सीच्या हाफ आहे. पी क्यू एस इक्वल टू हाफ ऑफ पी क्यू सी. हा झाला आपला इक्वेशन नंबर 3. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर पहा, क्यू पी आर म्हणजे काय आहे, हाफ ऑफ बी पी क्यू. पी क्यू एस म्हणजे काय आहे, हाफ ऑफ पी क्यू सी. मग या इक्वेशन 2 आणि 3 मधल्या व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या तर आपल्याला काय मिळेल. आपल्याला मिळेल अँगल क्यू पी आर इक्वल टू अँगल पी क्यू एस. इक्वेशन नंबर 2 आहे क्यू पी आर इक्वल टू हाफ ऑफ बी पी क्यू. इक्वेशन नंबर 3 आहे अँगल पी क्यू एस इक्वल टू हाफ ऑफ पी क्यू सी. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन 2 1 मध्ये ठेवायचं आहे, 3 पण 1 मध्ये ठेवायचं आहे. मग काय होईल, क्यू पी आर म्हणजे हाफ ऑफ बी पी क्यू इक्वल टू पी क्यू एस म्हणजे हाफ ऑफ पी क्यू सी. आता दोन्ही साईडला हाफ आहे, तो हाफ जर का कॅन्सल केला तर आपल्याला काय मिळतो, बी पी क्यू इक्वल टू पी क्यू सी. आता पहा, बी पी क्यू इक्वल टू पी क्यू सी. आता हे जे शेडेड लाईन दिसत आहेत, रे दिसत आहेत, ते नाही तसं कन्सिडर करा थोड्या वेळासाठी. ए बी ही लाईन आहे, सी डी ही लाईन आहे आणि ई एफ ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. आणि आपण काय प्रूव्ह केलं आत्ता, बी पी क्यू इक्वल टू पी क्यू सी म्हणजे हा पूर्ण अँगल हा या पूर्ण अँगलच्या कॉन्ग्रुएंट आहे. आणि हे कुठले अँगल आहेत, अल्टरनेट अँगल्स. बी पी क्यू अँड पी क्यू सी आर अल्टरनेट इंटेरियर अँगल्स ऑन लाईन ए बी अँड सी डी विथ ट्रान्सव्हर्सल ई एफ. आणि हे जर इक्वल आहेत म्हणजेच अल्टरनेट अँगल टेस्टनुसार ए बी आणि सी डी या ज्या दोन लाईन आहेत त्या कॉन्ग्रुएंट असल्या पाहिजेत बाय अल्टरनेट अँगल्स टेस्ट, जे की आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं. अशा पद्धतीने आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. ओके. तर बाळांनो, या ठिकाणी आपला जो प्रॅक्टिस सेट 2.2 आहे तो संपलेला आहे. आपण आज सॉल्व केलेली सर्व उदाहरणं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायची आहेत. ओके. बाय बाय. टेक केअर. सी यू.